सुस्वागतम, आपल्या सर्वांचं आम्ही स्वागत करतोय। आज खास आपल्यासाठी कार्यक्रम घेऊन आलोत आम्ही चालता बोलता। फक्त 3 प्रश्न आणि त्यास मोबदल्यात एक सुंदर बक्षीस। त्याचं पाणी पडण्याचं जे ठिकाण आहे कोणत्या दिशेला असते? कोणती दिशा? दक्षिण। महादेवाचं पिंड असते ना, पाणी पडण्याचं ठिकाण उत्तर दिशेला। बरोबर उत्तर दिलंय त्यांनी, उत्तर दिशेला, तर उत्तर बरोबर आहे। आता दुसरा प्रश्न तुमच्यासाठी आहे। दुसरा प्रश्न, वैद्यनाथ हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात? कोणत्या जिल्ह्यात विचारले? बीड जिल्ह्यात। बरोबर उत्तर आहे। ते एवढा उत्साही झाला तर त्यांना परळीच पुढे दिसली। ठीक आहे, 2 प्रश्नाची उत्तरं दिले। तिसरा प्रश्न आपल्यासाठी अगदी सोपा। तिसरा प्रश्न तुमच्यासाठी आहे। 1 किलो कापूस घेतला आपण आणि 1 किलो लोखंड घेतलं, यापैकी जड काय असेल? नीट विचार करा। 1 किलो कापूस घेतला, 1 किलो लोखंड घेतलं। एकदा कापूस, एकदा लोखंड, एकदा तिसरी वेळ आता आहे। सांगा, 1 किलो कापूस आहे आणि 1 किलो लोखंड आहे, यापैकी जड काय असेल? विचार करायचा। सेमच होत आहे, पण सेम व्हायला इतका वेळ का लागला? ठीक आहे, यांना सुंदर उत्तर दिले यांनी। यांच्यासाठी देतो आपण एक सुंदर पर्स, तुमच्यासाठी भेट दिली जाते राजमुद्रा गणेश मंडळाच्या वतीने, खास ही तुमच्यासाठी। आज राजमुद्रा गणेश मंडळाच्या वतीने चालता बोलता कार्यक्रम घेण्यात आला, ज्यामध्ये असंख्य महिलांना 3 प्रश्न विचारून आम्ही एक बक्षीस जिंकण्याची संधी दिली। खरं तर 24/7 माझे सहकारी इक्बाल, भागेश अन्नदाते आणि माझे सहकारी शेख आरिफ यांच्या आमच्या सगळ्यांच्या सहभागानं हा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही सादर केला। राजमुद्रा गणेश मंडळानं या कार्यक्रमासाठी खास जे गिफ्ट होत्या त्या त्यांनी आयोजित केलेल्या होत्या। आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी आभार। स्वागत आपल्या सर्वांचं। राजमुद्रा गणेश मंडळाच्या वतीने खास आम्ही आज आपल्यासाठी कार्यक्रम घेऊन आलोय चालता बोलता। खरं तर राजमुद्रा गणेश मंडळ गेली अनेक वर्षापासून केज शहरामध्ये अतिशय सुंदर असा उपक्रम आणि सुंदर असा एक माहोल या ठिकाणी तयार करत आहे। आजही या ठिकाणी खास चालता बोलता हा कार्यक्रम आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो। या ठिकाणी आमच्या समोर महिला आहेत आणि खास महिलासाठी आजचा एपिसोड आम्ही या ठिकाणी बनवतोय। त्यांच्यासाठी फक्त 3 प्रश्न आणि लगेच सुंदर असं एक बक्षीस त्यांच्यासाठी घेतोय। काय नाव आहे मॅडम आपलं? कोमल चोरघडे। कोमल चोरघडे मॅडम आमच्या समोर आहेत। आपल्याला 3 प्रश्न विचारणार, सोपे अगदी सोपे प्रश्न। पहिले सांगा, तिरंगा जो भारताचा आहे त्याच्या सर्वात वर रंग कोणता आहे? केसरी। बरोबर उत्तर दिलंय। खूप आमच्या केजच्या महिला हुशार आहे। नक्कीच आपला पहिला प्रश्न दिलाय उत्तर। आणखी 2 प्रश्नाची उत्तर दिली की तुम्हाला एक सुंदर गिफ्ट आम्ही देणार आहे। दुसरा आपल्याला एक प्रश्न आहे, भारताचं दुसरं नाव काय आहे? भारताचं दुसरं नाव काय आहे? इंडिया। बरोबर आहे। 2 प्रश्नाची उत्तरं त्यांनी बरोबर दिलेत। आम्हाला अपेक्षित उत्तरं त्यांनी दोन्ही दिलेले आहेत। तिसरा प्रश्न आम्ही त्यांना विचारतोय आणि सुंदर बक्षीस त्यांच्यासाठी खास राजमुद्रा गणेश मंडळाच्या वतीने आम्ही देणार आहे। आपल्यासाठी आपण गृहिणी आहात, घरी स्वयंपाक नक्की ना? तुम्हीच करताय ना? ओके, तर आता त्यांच्यासाठी प्रश्न आहे, गॅस सिलेंडर जे आहे घरी तुमच्या त्याचं सरासरी वजन किती आहे? सरासरी साधारणतः नाही, सांगा तुम्हाला वाटतंय ते सांगा। थोडं जवळ असलं तरी आम्ही बरोबर जाऊ। गॅस सिलेंडरचं वजन किती? अंदाजे सांगा, अंदाजे बोला लवकर, बोल। चिटिंग नाही आहे। आपण गरीब मुलांना म्हणतो कॉपी करायची नाही, आपण नाही करायची। सांगा लवकर। हा, अंदाजे सांगा लवकर लवकर। इतका वेळ घेतला तुम्ही काय? नाही नाही, 700 तर नाही आहे। लवकर लवकर, इतका वेळ नाही, आता संधी तुमची चालली, लवकर सांगा। आम्ही नसता मग दुसऱ्या महिलांना सांगा सांगा किती किलो आहे? या ठिकाणी 2 प्रश्नाची उत्तरं त्यांनी दिलेली आहेत। तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर मात्र त्यांना 14 बरोबर आहे। 14 ठीक आहे। 14, 15, 16 या सरासरी वजनामध्ये हे आहे। या ठिकाणी मी खास राजमुद्रा
गणेश मंडळाच्या वतीनं त्यांना एक खास गिफ्ट तुमच्यासाठी. एक पण सुरुवातीलाच सुंदर असं या ठिकाणी उत्तर आहे. खरं तर गृहिणी म्हटल्यानंतर थोडासा प्रॉब्लेम येतो, पण या ठिकाणी आणखीही महिला आहेत. स्वाती काळे मॅडम आमच्या समोर आहेत. स्वाती काळे, त्यांनाही काही प्रश्न आम्ही विचारतो या ठिकाणी. सांगा, कपाचा दांडा कोणत्या बाजूला असतो? उजव्या. कोण सांगता आपल्यापैकी? तुम्ही नाही फक्त. हा यस सांगा. नाही, कपाचा दांडा कोणत्या बाजूला? बरोबर आहे, बाहेरील बाजूला असतो. कपाचा दांडा बाहेरील बाजूला असतो. अगदी बरोबर उत्तर दिलंय त्यांनी. थोडं समोर असं या जरा. बरोबर उत्तर दिलंय. दुसरा प्रश्न तुमच्यासाठी आता. 1 क्विंटल कापूस आहे आणि 1 क्विंटल लोखंड आहे. दोन्हीपैकी जास्त जड काय असेल? दोन्ही समान. बरोबर उत्तर आहे, दोन्ही समान असेल. आमच्या केजच्या महिला खरंच हुशार आहेत. हा, खरं तर यांनी MPSC का दिली नाही? आपण परीक्षेची तयारी वगैरे करताय की नाही? डीएड. ओके, ठीक आहे, काय हरकत नाही. पण तिसरा प्रश्न आता आपल्यासाठी आहे. कदाचित थोडंसं तुम्ही ज्या प्रकारे या ठिकाणी भारताचं राष्ट्रगीत म्हणण्यासाठी किती वेळ लागतो? 52 सेकंद. 52 सेकंद. अगदी बरोबर उत्तर दिलंय. तिन्ही प्रश्नांची उत्तरं त्यांनी अगदी बरोबर दिलेली. या ठिकाणी राजमुद्रा गणेश मंडळाच्या वतीनं त्यांना दिला जात आहे सुंदर एक गिफ्ट हॅम्पर. काय सांगाल या कार्यक्रमाबद्दल? हा कार्यक्रम सुंदर असा केलेला आहे त्यांनी, आणि त्यांची धन्यवाद देऊ शकते. एवढं महिलांना 10 दिवसामध्ये नक्कीच एक सुंदर कार्यक्रम राजमुद्रा गणेश मंडळाच्या वतीने या ठिकाणी सादर होतोय. आणखीन महिला आहेत आमच्याकडे. आहेत कुणी उत्सुक आपल्यापैकी? पुढे या जरा, पुढे या लवकर. ज्यांना भाग घ्यायचा थोडं पुढे या, लवकर लवकर या. ज्या महिलांना थोडा भाग घ्यायचा त्यांनी थोडं चालू या. ठीक आहे, काय नाव आहे आपलं? तनुजा नाईकवाडे आमच्या समोर आहेत. तनुजा नाईकवाडे त्यांना आमच्या समोर आहेत आता तनुजा नाईकवाडे. राजमुद्रा गणेश मंडळाच्या वतीनं आम्ही एक खास कार्यक्रम चालता बोलता खास आपल्यासाठी आणलेला आहे. महिलांसाठी खास करून, ज्या महिलांना घराबाहेर पडल्यानंतर थोडासा वेळ मिळतो आणि अशा वेळी त्यांच्यासाठी खास कार्यक्रम आहे आता चालता बोलता. तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. मोबाईल वापरतोय आपण, साधारणतः मोबाईल किती अंकी नंबर आहे? ह्या मोबाईलचा नंबर किती अंकात आहे आपला? 6. नाही, 10 बरोबर उत्तर आहे. 10. या इकडं, या इकडं. ठीक आहे, तुमची संधी गेली मॅडम. तनुजा मॅडम, ठीक आहे, 10 बरोबर उत्तर आहे. मॅडम पहिलं उत्तर दिले आपण. आता दुसरा प्रश्न आपल्यासाठी. तुमच्याकडं असं काय आहे, तुमच्याकडं असं काय आहे की तुमच्यापेक्षा लोक अधिक वापरतात? तुमच्याकडे अशी एक गोष्ट आहे जी तुमच्या स्वतःपेक्षा लोक अधिक वापरतात. मध्ये बोल, लवकर सांगा. नाही 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 नाही, ठीक आहे. यांनी सांगितलं बघा. उत्तर काय? स्वतःचं नाव. स्वतःचं नाव आपण वापरतो, दुसरेच वापरतात. ठीक आहे, तुमच्यासाठी संधी, तुमच्यासाठी संधी आहे. राजमुद्रा गणेश मंडळाच्या वतीने हा कार्यक्रम चालता बोलता आम्ही आपल्यासाठी खास घेऊन आलो. आपल्यासाठी पुढचा प्रश्न आहे. ST आहे. ST कारण तुम्ही शिकलेला आहे, मला नक्की माहिती आहे. ST म्हणतो आपण, तिचं लॉंग फॉर्म काय? ST नाही माहिती, काय हरकत नाही. आपल्यापैकी आहे कोणाला माहिती STचं लॉंग फॉर्म? कोणाला माहिती आहे STचं लॉंग फॉर्म? महिला आहेत कुणी? ठीक आहे, आम्ही जरा तुम्हाला संधी देतो. या इकडे, इकडे या, इकडे इकडे. अहो या मॅडम, इकडे या. अहो नसीब असंच असतंय, लांब पडायचं नसतंय कधी. कदाचित आपलं नसीब असू शकतं. सोपा प्रश्न आहे तुम्हाला. दुसरा विचारतो. तुमच्या सासऱ्याचं पूर्ण नाव म्हणजे त्यांच्या वडिलासहित काय? नक्की का? बघा मी विचारणार आहे. ठीक आहे, यांनी धाडस केलं म्हणजे योग्य. आपण धरूया. पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलंय तुम्ही. दुसरा प्रश्न आता. किती शाळा शिकलात? 8वी. 8वी तर काय हरकत नाही. 5चा पारा म्हणून जपायचा फक्त. 5चा. 5 व्हेरी गुड, चांगलं उत्तर दिलंय. अहो गृहिणी त्या खूप दिवसात झालंय शाळा सोडली आहे, तरी एवढं सुंदर उत्तर दिलेलं आहे. 2 प्रश्नांची उत्तरं दिली. तिसरा प्रश्न लगेच तुमच्यासाठी खास गिफ्ट, एक बक्षीस वाट बघता येतं. आम्ही देणार आहे तुम्हाला बक्षीस. शेवटचा तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. भारताच्या
झेंड्यामध्ये तिरंगा ध्वज आहे भारताचा ध्वज आहे. त्याच्यामध्ये एक चक्र आहे, त्याला काय म्हणतात, काय नाव आहे? बरोबर आहे, अशोक चक्र. उत्तर बरोबर दिलंय त्यांनी. तुमच्यासाठी खास राजमुद्रा गणेश मंडळाच्या वतीनं राजमुद्रा गणेश मंडळाच्या वतीनं खास ही भेट तुमच्यासाठी. तुम्ही दूर दूर पळाला होता, तुम्हाला वाटलं होतं, पण शेवटी नशीब असतं आणि कधी कधी आपल्याला काहीतरी मिळतं. चला, अभिनंदन तुमचं. या ठिकाणी केकच्या मस्त प्रश्न आपल्यासाठी. पहिला प्रश्न आहे माझा, ताजमहाल कोणत्या नदीच्या काठी? यमुना. बरोबर उत्तर आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर मॅडमनी बरोबर दिलेलं. आपलं नाव पूर्ण सांगा. वैशाली मुळे मॅडम आपल्या समोर आहेत. आज आपण कार्यक्रम घेतोय चालता बोलता. राजमुद्रा गणेश मंडळाच्या वतीने खास कार्यक्रमाचं या ठिकाणी आम्ही आयोजन केलं आणि केकच्या महिलांनाही कुठेतरी एखादं बक्षीस जिंकण्याची संधी देण्यासाठी हा कार्यक्रम या ठिकाणी चालता बोलता आपण घेतोय. दुसरा प्रश्न तुमच्यासाठी आहे, सांगा तुमच्याकडे असं काय आहे जे तुमच्यापेक्षा लोक अधिक वापरतात? तुमच्याकडे एक गोष्ट अशी आहे जे तुमच्या स्वतःपेक्षा लोक अधिक वापरतात. बोला. नाव. बरोबर आहे, स्वतःचं नाव. अगदी बरोबर उत्तर दिलंय. आणि आता शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी आहे, अगदी शेवटचा. जिजामाताचा जयंती दिन किंवा जन्मदिन कोणत्या दिवशी मानतात? बघा, कोणत्या महिन्यात? 14 जानेवारी. 14 जानेवारी. 12 जानेवारी. बरोबर आहे. घसरले होत्या पण अगदी सावरल्या स्वतःला. 12 जानेवारी अगदी हाच दिवस स्वामी विवेकानंद आणि युवक दिन म्हणून मी साजरा होतो आणि जिजाऊ मा जिजाऊ यांची जयंती साजरी केली जाते. तुमच्यासाठी राजमुद्रा गणेश मंडळाच्या वतीनं खास भेट या ठिकाणी दिली जाते. खास ही तुमच्यासाठी. आपण बघतोय केकच्या खास महिलांसाठी राजमुद्रा गणेश मंडळाच्या वतीनं खास कार्यक्रम आम्ही घेऊन आलोय चालता बोलता. अगदी यामध्ये काही महिला आमच्या सोबत आहेत, त्यांना काही छोटी प्रश्न विचारू. आम्ही त्यांना देतो एक संधी, एक बक्षीस जिंकण्याची. राजमुद्रा गणेश मंडळाच्या वतीनं आम्ही कार्यक्रम घेतोय चालता बोलता. या ठिकाणी आमच्या पुढं काही महिला आहेत. पुन्हा एकदा काही महिलांना या ठिकाणी संधी देतो आम्ही. तनुजा नाईकवाडे आमच्या सोबत आहेत. मला सांगा, पहिला प्रश्न तुमच्यासाठी आहे, मोराच्या अंड्याचा रंग कसा असतो? मोराच्या अंड्याचा रंग. बरं ठीक आहे, तुम्हाला एक बोनस प्रश्न येतो. 10-10चा पाडा म्हणायचा. 10-100. बरोबर आहे. कारण बऱ्याच वेळा शाळा सोडली की सगळं विसरते. उत्तर छान दिलंय त्यांनी. आता पुढचा प्रश्न तुम्हाला आहे, अगदी सोपा प्रश्न. भारताच्या ध्वजामध्ये काही रंग आहेत, सगळ्यात खाली कोणता रंग आहे? हिरवा. अगदी बरोबर आहे. दुसराही प्रश्नाचं उत्तर त्यांनी बरोबर दिलेलं आहे. आणि आता आपल्याला तिसरा प्रश्न आम्ही विचारतो आपल्यासाठी खास. धोका दाखवण्यासाठी कोणता रंग वापरतात? धोका. लाल रंग. बरोबर आहे. काही आम्ही जनरल प्रश्न आपल्यासाठी काढले होते. या ठिकाणी खास यांच्यासाठी राजमुद्रा गणेश मंडळाच्या वतीनं दिली जाते एक छोटीशी भेट खास तुमच्यासाठी. ठीक आहे, कधी कधी नशीब फिरून येतं आणि त्यांची इच्छा होती की मी भाग घ्यायचा, म्हणून आम्ही त्यांना संधी दिली. त्यांनी तिन्ही प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी दिली आणि त्यांना राजमुद्रा गणेश मंडळाच्या वतीनं आपण देतोय एक छोटंसं गिफ्ट हॅम्पर. ठीक आहे, तुमच्यासाठी पहिला प्रश्न आम्ही विचारतो आता. सावित्रीबाईचा जन्म कोणत्या तारखेला आहे? सावित्रीबाई 3. बरोबर आहे. 3 जून नाही सर, बरोबर आहे. 3 जानेवारी. बरोबर आहे. काय आहे, महिला बरेच दिवस झालेले जरा विसरते हो. मुलांना सांगतात अभ्यास करा म्हणून, स्वतःच जरा विसरते. ठीक आहे, काही हरकत नाही. याच्यानंतरचा प्रश्न त्यांच्यासाठी एक खास. मला हे सांगा, चंद्र हा पृथ्वीभोवती फिरतो का सूर्याभोवती?
चतुर्थी धरता का? चंद्र पृथ्वीभोवती फिरतो का सूर्याभोवती फिरतो? पृथ्वीभोवती. बरोबर उत्तर दिलंय त्यांनी. आणि आता आपल्यासाठी तिसरा प्रश्न आम्ही विचारतोय. खूप सोपा आहे बरं का. तुमच्या जवळपास दारात इकडं तिकडे एक झाड लावताय तुम्ही, जे दिवस रात्र ऑक्सिजन देत आहे. कोणतं आहे ते? दिवस रात्र ऑक्सिजन देणारं तुमच्या घराच्या समोर एक झाड. तुळस. बरोबर उत्तर आहे. यस, करेक्ट. या ठिकाणी खास यांच्यासाठी आम्ही देतोय खास बक्षीस. आम्ही आज खास कार्यक्रम घेतोय चालता बोलता. सोपे प्रश्न आहेत आणि आमच्या महिलांना त्यांच्या क्षमतेनुसार प्रश्न विचारून आम्ही देतोय सुंदर असं बक्षीस. एकदा आम्ही या ठिकाणी राजमुद्रा गणेश मंडळाच्या वतीने खास एक कार्यक्रम आणलाय चालता बोलता. खास महिलांसाठी कार्यक्रम आहे. 3 प्रश्नाची उत्तरं दिल्यानंतर आम्ही देतो एक सुंदर त्यांना बक्षीस. सांगा, आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत? मोदी. मोदी. फडणवीस. ठीक आहे, उत्तर दिलंय, काही हरकत नाही. ऍक्च्युअली उत्तर चुकलेलं होतं, पण संधी देतोय आम्ही मुद्दा पुन्हा. आपल्याच महिला आहेत आणि कसं आहे, घरी एवढा काही अभ्यास होत नाही, जरा लक्षात आणावं लागतं त्यांना. दुसरा प्रश्न तुमच्यासाठी आहे, खास तुमच्यासाठी. बरं, किती शिकला खरं सांगायचं? 9वी. मग एक धडा मुद्दा दाखवायचा. 8 धडा म्हणायचं तेव्हा 3चा पाडा वाचायचा. 3 3 1 3 3 2 6 3 3 9 3 12 3 5 15 3 18 3 7 21 3 8 24 3 9 27 3 10. व्हेरी गुड, परफेक्ट. बघा, काही ना वाटेल खूपच सोपं विचारले, पण आमच्या महिला ज्या एकदम गृहिणी आहेत ना, त्यांना याच्यापेक्षा अवघड प्रश्न विचारणं थोडं अवघड आहे आम्हालाही. आणि म्हणून कदाचित किती प्रश्न झाले? 2च का? हे सुद्धा उत्तर बरोबर आहे. म्हणून त्यांना आम्ही देतोय एक छान गिफ्ट हॅम्पर. कारण किती प्रश्न विचारले हा सुद्धा आमचा प्रश्नच होता त्यांच्यासाठी. आणि म्हणून राजमुद्रा गणेश मंडळाच्या वतीनं त्यांना देतो आम्ही एक छोटंसं बक्षीस. राजमुद्रा गणेश मंडळाच्या वतीने खास कार्यक्रम आयोजित केलेला आहे चालता बोलता. या ठिकाणी काही महिला आहेत, त्यांना काही प्रश्न. प्रभावती चोले मॅडम आमच्या समोर आहेत. तुम्हाला आम्ही काही प्रश्न विचारतो आणि सुंदर बक्षीस तुमच्यासाठी देणार. पहिला प्रश्न आहे. पहिला प्रश्न आपल्याला आहे, भारताची कोकिळा कोणाला म्हणतात? लता मंगेशकर. बरोबर उत्तर दिलंय पहिला. दुसरा प्रश्न तुमच्यासाठी खास. महाराष्ट्रातली सगळ्यात लांब नदी कोणती? सगळ्यात लांब नदी महाराष्ट्रातली सगळ्यात लांब नदी कोणती? गंगा. गंगा ही भारताची सगळ्यात लांब, महाराष्ट्राची. ठीक आहे. बऱ्याच वेळा आम्ही काही महिलांना सोपे प्रश्न विचारतोय, परंतु त्यांना ठीक आहे काही वेळा. ठीक आहे, आणखी एक प्रश्न तुम्हाला विचारतो मी. सध्या केज तालुक्याच्या म्हणजे केज विधानसभेचे आमदार कोण आहे? नमिता मुंद्रा. बरोबर उत्तर आहे. राजकारणात सुद्धा बराचसा अभ्यास दिसतोय तुमचा. आणि आता शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. शेवटचा. भारताचा स्वातंत्र्य दिन कोणत्या दिवशी साजरा करतो? 15 ऑगस्ट. बरोबर उत्तर आहे. या ठिकाणी खास तुमच्यासाठी एक छोटी राजमुद्रा गणेश मंडळाच्या वतीनं खास एक भेट तुमच्यासाठी दिली जाते. राजमुद्रा गणेश मंडळाच्या वतीने ही भेट तुमच्यासाठी. धन्यवाद. आम्ही आज खास कार्यक्रम या ठिकाणी घेतोय चालता बोलता. या कार्यक्रमामध्ये महिलांना फक्त 3 प्रश्न विचारून आम्ही सुंदर असं बक्षीस या ठिकाणी देतो. राजमुद्रा गणेश मंडळाच्या वतीनं चालता बोलता कार्यक्रम आम्ही घेतोय. 3 प्रश्न विचारतोय आम्ही आणि 3 प्रश्नाच्या मोबदल्यात एक सुंदर बक्षीस त्यांना देतोय. पहिला प्रश्न, भीमा नदीचं दुसरं नाव काय? भीमा नदी. तिला दुसऱ्या कोणत्या नावानं ओळखलं? बरं, गॅस सिलेंडरचं सरासरी वजन किती? किती? गॅस सिलेंडर. तुम्हाला माहिती गॅस सिलेंडरचं वजन माहिती का तुम्हाला? 17. ठीक आहे, बरोबर आहे. 17 नाही 16 पण जवळ आहे. आणखी तुम्हाला 2 प्रश्न विचारतो. सोपे आहे. दुसरा प्रश्न तुम्हाला आहे, भारताचा प्रजासत्ताक दिन कोणत्या
तारखेला साजरा 15 ऑगस्ट, प्रजासत्ताक 26 जानेवारी. 26 जानेवारी बरोबर उत्तर दिलंय. आणि तिसरा आता प्रश्न तुमच्यासाठी एक छोटा सोपा प्रश्न. महाराष्ट्राची राजधानी कोणती? मुंबई. बरोबर उत्तर दिलं यांनी. गृहिणी आहेत. प्रश्न जरी सोपे असले आमचा प्रयत्न आहे की आपल्याला एक छोटा गिफ्ट आम्ही या ठिकाणी देतो. खास राजमुद्रा गणेश मंडळ यांच्या वतीने खास असतं. आपण बघतोय महिलांना आम्ही खास प्रश्न विचारतोय आणि त्यांना 3 प्रश्नाच्या मोबदल्यात चालता बोलता आम्ही देतोय एक सुंदर भेट. या ठिकाणी आमच्या समोर आहेत. सांगा आपलं नाव आता पूर्ण सांगा. माझं नाव सुवर्णा शिरसट मॅडम माझ्या समोरच. आणि विशेष म्हणजे माझ्या त्या विद्यार्थिनी सुद्धा आहेत हे मी अभिमानाने सांगेन आपल्याला. त्यांनाही आपण 3 प्रश्न विचारतो आता आणि 3 प्रश्नाच्या मोबदल्यात आपण त्यांना देतोय एक सुंदरचा एक भेट. मला एक सांगा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत? उत्तर प्रदेश. बरोबर आहे, योगी आदित्यनाथ. अगदी उत्तर बरोबर दिलंय. थोडा आवाजामुळे प्रॉब्लेम येतो इथं, पण त्यांनी 2 प्रश्नाची उत्तरं दिलेत. तिसरा प्रश्न त्यांच्यासाठी आपण विचारतो. जगातला सगळ्यात मोठा पक्षी कोणता? सगळ्यात मोठा पक्षी. सगळ्यात मोठा पक्षी. शहामृग. बरोबर उत्तर आहे. आपल्याला मिळते खास एक गिफ्ट हॅम्पर. खास आमच्या एक भेट या ठिकाणी दिली जाते राजमुद्रा गणेश मंडळाच्या वतीने. खास अभिनंदन तुमचं. आणि अशा प्रकारे आम्ही महिलांना खास संधी देतो या ठिकाणी एक बक्षीस जिंकण्याची. राजमुद्रा गणेश मंडळाच्या वतीने हा कार्यक्रम आहे. आपल्याला पहिला प्रश्न विचारतोय. पहिला प्रश्न, फळांचा राजा कोण? आंबा. बरोबर उत्तर दिलंय. फळांचा राजा आंबा आहे. दुसरा प्रश्न आपल्याला विचारला जात आहे, अशी कोणती गोष्ट आहे जिला 4 पाय आहेत, 2 हात आहेत, मात्र ती चालत नाही, हालचाल नाही करत? अशी कोणती गोष्ट आहे जिला 4 पाय आहेत, 2 हात आहेत, मात्र ती हालचाल करत नाही? बघा बरं, तुमच्या घरात पण आहे नक्की. विचार करा. मॅडम तुम्हाला माहिती उत्तर? अशी कोणती गोष्ट आहे जिला 4 पाय आहेत, 2 हात आहेत, पण हालचाल करत नाही? तुमच्या घरात पण आहे. ठीक आहे, एक प्रश्न तुम्हाला पर्याय देतो. तर आज आम्ही बोनस प्रश्न विचारतोय कारण आम्हाला महिलांना बक्षीस द्यायचे आहेत. एक प्रश्न तुमच्यासाठी. राष्ट्रगीत कुणी लिहिलेले? बरोबर आहे उत्तर, रवींद्रनाथ टागोर. बरोबर उत्तर दिलंय. आणि तिसरा प्रश्न आपल्यासाठी आता अगदी भारताच्या लोकशाहीचा एक ग्रंथ आहे, त्याचं नाव काय? नेहमी आपण म्हणतो ज्यावर ही लोकशाही चालते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलाय. तुम्हाला क्लू दिलाय का? कुणी लिहिलाय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलाय. तुम्हाला माहिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय लिहिलंय? संविधान. बरं जाऊ दे, त्यांनी बोलल्यात, शेवटी त्यांना पश्चाताप व्हायला नको. सुंदर भेट तुमच्यासाठी राजमुद्रा गणेश मंडळाच्या वतीने. धन्यवाद. या ठिकाणी चालता बोलता हा कार्यक्रम राजमुद्रा गणेश मंडळाच्या वतीने आम्ही या ठिकाणी घेतोय. आमच्या समोर आहेत मॅडम. काय नाव मॅडम आपलं?
राधा मॅडम आमच्या समोर आहेत. आम्ही त्यांना काही प्रश्न विचारतो. पहिला प्रश्न आपल्यासाठी आहे, भारताचा प्रजासत्ताक दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? इतकं सोपं उत्तर. प्रजासत्ताक दिन स्वातंत्र्य दिन आहे तो मॅडम. असं का बरं करायला? काय घरातला स्वयंपाक करायला का सगळं विचारायचं? असं कसं बरं? असं कसं? मला सांगा लवकर बोला. बरं दुसरा प्रश्न तुम्ही देता मॅडम उत्तर. बरं तुमच्यासाठीच आणखी एक प्रश्न. बरं सोपा विचारतो आता, एकदम सोपा. फुलांचा राजा कोणता? गुलाब. ठीक आहे, बरोबर उत्तर आहे. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही आता. महाराष्ट्रातली सगळ्यात लांब नदी कोणती आहे? नदी महाराष्ट्रात कोणती? बरोबर आहे, गोदावरी. आता तुम्ही दुसऱ्या प्रश्नाची उत्तर द्या. दोन प्रश्नाची. एक तुमच्यासाठी पुढचा प्रश्न आहे. तुमच्या घरी एक झाड असं आहे जे दिवस रात्र ऑक्सिजन देतं. कोणतं? तुमच्या झाडात आहे. हा, तुळस. बरोबर उत्तर आहे. आणि आता शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी. किती शिकलात? सातवी शिकलात ना, तर 4चा पाढा म्हणायचा. लवकर म्हणा. 4 1 4. हो 4 1 4. हा बोला 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 बोला. 4 1 4. बरं चुकू द्या. बोला 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 बोला. अहो बोला लवकर बोला. नाही ठीक आहे. बरं एक प्रश्न तुम्हाला बदलून विचारतो होता. शेवटचा कदाचित बक्षीस तुम्हाला मिळणार आहे. तर आपण महात्मा गांधीची जयंती किती तारखेला साजरी? ठीक आहे, महिला प्रयत्न करतायत. मात्र कधी कधी एक बाहेर आलेले आहेत फिरायला. अशा वेळी त्यांच्याशी काही प्रश्न विचारून त्यांना आम्ही देतोय सुंदर अशी बक्षीस. या ठिकाणी राजमुद्रा गणेश मंडळाच्या वतीनं आम्ही पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं. चालता बोलता या कार्यक्रमामध्ये सोपा प्रश्न आहे. तुम्ही पुन्हा म्हणाल की खरं का मी का ना नको म्हणतो. मला हे सांगा, 26 जानेवारीला आपण कोणता दिवस साजरा करतो? 26 जानेवारीला काय नाव आहे त्याचं? 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन. तसं 26 जानेवारीला प्रजासत्ताक. अहो सांगायचं तुम्ही का, असं घाबरू नका. पहिला प्रश्न आपण उत्तर द्यायला लावलंय म्हणूयात दिल्यापेक्षा. आणि आता दुसरा प्रश्न तुमच्यासाठी. 1 किलो कापूस आणि 1 किलो लोखंड निघेल, दोन्हीपैकी जड काय असेल? दोन्ही सेम. बरोबर आहे. यस करेक्ट. आता तिसरा प्रश्न तुमच्यासाठी. स्वयंपाक कोण करतं ते का तुम्ही? खरं सांगायचं. खरं सांगायचं तुम्हीच का? गॅस सिलेंडर कोण हाताळतं? गॅस सिलेंडर आहे ना घरी का चुलीवर आहे? चुलीवर नाही, गॅस सिलेंडर आहे. मला एक सांगा, गॅस सिलेंडरचं एकूण वजन सरासरी मी ॲक्युरेट नाही म्हणत, किती किलो आहे सरासरी? अंदाजे तसंच जरा 15. बरोबर आहे, 15 किलो बरोबर आहे. आणि तिन्ही प्रश्नाची उत्तरं दिलीत. त्यांच्यासाठी खास राजमुद्रा गणेश मंडळाच्या वतीने. तुम्ही जर लांब लांब पळायला होता आणि तुम्हाला उत्तरं द्यायला लावली, तुम्ही द्यायला तयार नव्हता. या तुम्ही पण या इकडे. या 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 इकडे या. या ठिकाणी खास त्यांच्यासाठी राजमुद्रा गणेश मंडळाच्या वतीने दिले जात आहे सुंदर हे बक्षीस. 3 प्रश्नाची उत्तरं त्यांनी दिलेली आहेत. चालता बोलता या कार्यक्रमामध्ये अभिनंदन आपण नक्कीच. आपण पाहतोय चालता बोलता हा कार्यक्रम. खास आम्ही आज राजमुद्रा गणेश मंडळाच्या सुंदर परिसरामध्ये हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. 3 प्रश्न विचारतो आम्ही आणि 3 प्रश्नाची उत्तरं दिल्यानंतर देतो एक सुंदर बक्षीस खास आमच्या महिलांसाठी. राजमुद्रा गणेश मंडळाच्या वतीनं कार्यक्रम, राजमुद्रा गणेश मंडळाच्या वतीनं आपण कार्यक्रम घेतो चालता बोलता. मॅडम 3 प्रश्न मी विचारणार आहे, सोपे एकदम सोपे, आणि तुम्हाला देणारा सुंदर भेट आणि गोष्ट. ठीक आहे. आता पहिला प्रश्न विचारतो तुम्हाला, एकदम सोपा. अरे बोल, गॅस सिलेंडर आहे ना घरी? वजन किती सरासरी? एकदम ॲक्युरेट नाही, कमी जास्त असू द्या. बरोबर आहे. यस, आम्ही
असंच धरलं होतं 14, 15, 16 तिन्हीपैकी कोणतंही उत्तर दिलं तरी आम्ही बरोबर धरणार होतो. त्यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं. आम्हाला काय आता प्रश्न असे विचारावे लागलेत की महिला आता दूर दूर पळायलेत, त्याच्यामुळे आम्हाला प्रश्न सोपे विचारावे लागले. सांगा दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. इंद्रधनुष्यामध्ये किती रंग असतात? 7 बरोबर उत्तर आहे. मध्ये पुढे बोलू नका, त्यांना परीक्षा पास होऊ द्या, तुम्ही नका. 2 प्रश्नाची उत्तरं दिलेली आहेत. तिसरा प्रश्न आपल्यासाठी आहे अतिशय सोपा. केजच्या नगराध्यक्ष कोण आहेत? कोण आहेत? महिलाच आहेत म्हणून विचारलंय. हा नावी ना हो, माहिती होत्या नावी ना फक्त. बरोबर आहे. यांच्यासाठी जात आहे एक सुंदर बक्षीस. या ठिकाणी खास राजमुद्रा गणेश मंडळाच्या वतीनं तुमच्यासाठी हे बक्षीस खास वर्ष यायचं खास. तुम्ही तर निघून चालला होता तरी आम्ही तुम्हाला बोलू नये. ठीक आहे मॅडम, आपलं नाव? अच्छा रेश्माजी, आपल्यासाठी एक प्रश्न विचारतो सोपा. आपलं शिक्षण किती झालंय सांगा? BSc सेकंड इयर. मग एक प्रश्न एकदम सोपा आता तुमच्यासाठी, एकदम सोपा उत्तर द्यावं लागेल. 15 का 15चा पाडा वाचा, फक्त 15. बरोबर आहे, उत्तर अगदी बरोबर दिलंय. पहिल्या प्रश्नाचा दुसरा प्रश्न. शिक्षक दिन कोणत्या दिवशी साजरा होतो? तू बोलू नको मध्ये. 5 सप्टेंबर. उद्याच आहे 5 सप्टेंबर. 2 प्रश्नाची उत्तरं दिलेत. तिसरा प्रश्न आपल्यासाठी आहे एकदम सोपा. 2 भाऊ शेजारी आयुष्यभर भेटच नाही. डोळे बरोबर उत्तर आहे. यस करेक्ट. त्यांच्यासाठी दिली जाते एक सुंदर भेट तुमच्यासाठी. खास भेट तुमच्यासाठी पर्स खास राजमुद्रा गणेश मंडळ.